प्रभू येशूची स्तुती असो। आज एक सुंदर व्हिडिओ आहे आणि विषय आहे बघा, 3 देवदूत। प्रकटीकरणातील 14व्या अध्यायातील 3 देवदूत कोण आहे, त्यांचे कार्य कोणते आहे ते आपण या व्हिडिओच्या द्वारे समजून घेऊया। प्रार्थनापूर्वक हा व्हिडिओ पहा, प्रभू येशूचा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे येत आहे। प्रकटीकरण 14वा अध्याय याचं 6 ते 7 हे वचन बघा। हा देवदूत जगाला सुवार्ता सांगत होता, जग निर्माण केले त्याला नमन करा, न्याय आला आहे। या देवदूताचा सुवार्ता काळ हा 42 महिन्याचा आहे। तो देवदूत कोण व त्याचा सुवार्ता सांगण्याचा काळ कोणता ते आपण पाहू। मी 6 आणि 7 हे वचन वाचले, परंतु तुम्ही वाचा, परंतु त्यामध्ये हे जे लिहिले त्याला नमन करा ते मी वाचून दाखवलेले बघा। प्रकटीकरणाचा 10वा अध्याय आणि त्याचं 1 ते 11 वचन, की जे पहिला जो देवदूत आहे तो नमन करा असं जे सांगतोय तर तो कोण आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त। हा जो देवदूत आहे आणि तो करार झाल्यावर मेघवेष्टित दूताच्या रूपात येणार आहे असं प्रकटीकरणाच्या 10व्या अध्याय त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये ते लिहिलेलं आहे। आणि तो देवदूत प्रभू येशू ख्रिस्त आहे बघा। मग तो करार कधी होणार आहे तर एहेजकेलाचा 38व्या अध्यायातील जी लढाई आहे ती लढाई झाल्यावर करार होतो। आणि ते करार झाल्यानंतर मग ते करार कोण करणार आहे, म्हणजे करार तो होणार आहे। मग हे वचन कुठं आहे तर दानिएलाचं 9व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये ते म्हटलेलं आहे बघा, तो 7 वर्षाचा करार करणार आहे। तो हा शब्द आला म्हणजे एकच माणूस। आणि बघा, उजवा पाय समुद्रावर तो देवदूत येतो, तर कसा येतो बघा, उजवा पाय समुद्रावर म्हणजे जगावर व डावा पाय भूमीवर म्हणजे इस्रायलवर असेल तेव्हा जगात 7 लोक, आता हे तिचं प्रतीक दाखवते बघा, जगामध्ये 7 लोक आणि इस्रायलामध्ये 2 लोक संदेश सांगतील। जगात 7 लोक, मग 7 लोक कुठं सांगते, समुद्र म्हटलेल्या ठिकाणी, समुद्र म्हणजे जग आणि भूमी म्हणजे इस्रायल, इस्रायलामध्ये 2 लोक बघा। मेघवेष्टित देवदूत हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि त्याचा काळ जो आहे सुवार्ता सांगायचा काळ हा 42 महिन्याचा आहे। आणि त्या 42 महिन्यामध्ये म्हणजे तो कसा सांगतो, आता तो प्रत्यक्षतः आपल्याला काही दिसणार नाही, परंतु ते 2 लोक आणि 7 लोक यांच्या माध्यमातून तो आपल्याला दिसणार आहे। त्या 9 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त संदेश सांगतो आणि ते जगाला सांगतात। हा पहिला देवदूत आहे आणि त्याचा कालावधी 42 महिन्याचा आहे बघा। आता त्याच्यानंतर दुसऱ्या देवदूताविषयी पाहू बघा। प्रकटीकरणाचा 14वा अध्याय 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, पडली मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्ष सर्व राष्ट्रांना पाजला आहे। हा देवदूत प्रभू येशू ख्रिस्त आहे। हा जे ओरडून सांगतोय ना बाबेल पडली, हे सांगणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे। आणि त्याचं वचन कुठे आहे बघा, बाबेल पडली, तर प्रकटीकरणाचा 18वा अध्याय 1 ते 24 या वचनात त्याचं ते कार्य आहे, म्हणजे ते बाबेल पाडायचं कार्य आहे बघा। बघा, तो जो देवदूत आहे तो आकाशामध्ये ओरडून सांगतात, ते काही आपल्याला ऐकू येत नसतं, हे सारं काही आत्मिक आहे बघा। तो देवदूत बाबेल पाडण्यासाठी येतो। बाबेल पाडणे, आता बघा त्याचे परिणाम 18व्या अध्यायात दिसतात। बाबेल नगरी कोणती आहे, 18वा संपूर्ण अध्याय वाचला आपण तर तिथं त्याचे परिणाम होतात। आणि मग ते लोक रडतात, मग कसे रडतात, कोण रडतं, हे सारं काही 18व्या अध्यायात आहे बघा। मग ते बाबेल म्हणजे कोण आहे तर इंटरनेट प्रणाली, फंक्शनिंग ऑफ द इंटरनेट म्हणजेच बाबेल होय। हे पाडण्यासाठी तो दूताच्या रूपात येतो। इंटरनेट प्रणाली बंद होणार आहे, मग हे बंद करण्यासाठी तो ह्या पृथ्वीवर आकाशामध्ये येत असतो, पृथ्वीवर येत नाहीये बघा, आकाशामध्येच तो हा कार्यक्रम करून टाकेल। तो पृथ्वीच्या आसपास जे असलेले त्या सर्व सॅटेलाइट बंद करून टाकणार आहे बघा। त्याचे परिणाम काय होतात, बाबेल पडल्यावर वेगवेगळ्या पदार्थाचा व्यापार करणारे रडणार आहेत, जगातील सर्व उद्योगपती रडणार आहेत, समुद्रातले जहाजाचे मालक आक्रोश करणार आहेत, टीव्ही, मोबाईल व कॉम्प्युटर बंद होतील, लाईटवर अवलंबून असणारे सर्व कारागीर रडणार आहेत, पृथ्वीवर लाईट नसेल
अंधार असेल, आता हे कल्पना करा, लाईट शिवाय आपण जगू शकत नाही, इतकं आपलं ते त्याच्यावर आपण आता अवलंबून राहून लागलेलं आहे बघा, लाईटवर. तो बाबेल केव्हा पाडतो बघा, म्हणजे तो जो देवदूत येतो तो बाबेल केव्हा पाडतो, तर करार झाल्यानंतर 7व्या वर्षाच्या शेवटी तो पाडत असतो, आताच नाही. मग अजून त्याला भरपूर दिवस येतं, म्हणजे जेव्हा करार होईल त्या करार झाल्यावर 7 वर्षांनी तो हे इंटरनेट प्रणाली बंद करणार आहे. तर आताच लोक संदेश सांगू लागले का इंटरनेट प्रणाली बंद होणार आहे, तर तसं नाहीये ते, कारण बायबल तसं आपल्याला सांगत नाही. बघा तिसरा देवदूत आहे, आता शेवटचा तिसरा देवदूत द्राक्षकुंड तुडवितो. हा पण देवदूत प्रभू येशू ख्रिस्तच आहे. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय 11 ते 21 या वचनात तो घोड्यावर बसून येतो, त्यावेळेस तो असतो दूताच्या रूपामध्ये. आणि हा दूताच्या रूपामध्ये येणारा प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षकुंड तुडवतो, म्हणजे लोकांना मारतो असं आहे ते. द्राक्षकुंड म्हणजे द्राक्ष नाही, लोकांना मारतो तो. बघा पृथ्वीवर जेव्हा अणुयुद्ध म्हणजे हर्मगेदन चालू असते, हर्मगेदनाची लढाई ज्याला म्हटलेलं आहे, ते अणुयुद्ध चालू असतं, तेव्हा हा देवदूत जे वाचले आहेत, जे लोक वाचलेत त्यांना मारतो तो. पुढच्या 30 दिवसात मूर्ख कुमारी म्हटलेल्या लोकांना जिवंत करून वर घेऊन स्वर्गात जातो असं म्हटलेलं आहे बघा. 30 दिवसामध्ये तो घोड्यावर बसून येतो, त्यावेळेस या नीती म्हणजे मूर्ख कुमारिकांना तो घेऊन जात असतो, त्यासाठी तो येणार आहे बघा. आता याच्यामध्ये तो अजून स्पष्ट हे करण्यासाठी मी तिन्ही याचे एकत्र केले बघा, 3 देवदूताचे संदेश. पहिला देवदूत असतो तो मेघवेष्टित देवदूत, त्याचं वचन आहे प्रकटीकरणाचा 10वा अध्याय 1 ते 11 वचन बघा. आणि दुसरा देवदूत आहे बाबेल पडले, तर प्रकटीकरणाचा 18वा अध्याय 1 ते 24 वचन. आणि द्राक्षकुंड तुडवतो तर प्रकटीकरणाचा 19वा अध्याय 11 ते 21 या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे बघा. हे तिन्ही देवदूत जे आहेत त्या तिन्ही देवदूतांच्या तो गौरवाने येतो बघा. एक वचन शेवटचं बघा, लोकप्रशोवर्धन 9:26 9वा अध्यायाचं 26 वचन, जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या, अनेक वचने बघा इथं, देवदूतांच्या एंजल्स गौरवाने येईल तेव्हा तो धरीन बघा. जाणतो देवदूतांच्या गौरवाने 3 वेळेस येत असतो, देव 3दा येतो, म्हणून मी ते 1 2 3 आहे दिलेले बघा. तो दूताच्या